या वर्षीचा पाऊस अगदी हेल्दी पाऊस आहे. कोकणात असं सुंदर वातावरण तयार झालं आहे. धबधबे, निसर्ग अगदी खुलून मोकळ्या मनाने आनंद लुटतोय. आपणही या पावसाळ्यात कोकणात आलात तर कोकणातला आनंद अवर्णनीय आहे. कोकणातला पाऊस एवढा अप्रतिम आहे, एवढा हेल्दी आहे. शेती भातीसाठी आणि सर्वच पिकांसाठी अतिशय अप्रतिम दर्जाचा पाऊस पडतोय. आता पावसाची खूप मोठी एक सर येऊन गेली, ती मला कॅप्चर करायची होती, पण योगायोगाने ती कॅप्चर करता आली नाही. तर आता आपण पाहणार आहोत इथून मी पुढचा जो प्रवास आहे तो पाऊस पडल्याच्या नंतरचा प्रवास, तो आनंद दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोकणची माणसं साधी भोळी, यांच्या काळजात भरली आषाढी. कोकणची माणसं साधी भोळी, यांच्या काळजात भरली आषाढी. मुसळधार पावसाच्या सरीनंतर कोकण त्याचं सौंदर्य अधिकच खुलत जात आहे. हा खुलणारा सौंदर्याचा जो खजिना आहे, जो खजाना आहे, तो आपण सर्वांनी पाहावा. कोकणात अतिशय अप्रतिम दर्जाचा पाऊस पडतोय. कोकणातील धबधबे ओसंडून धबधब्यांवरती गर्दी जमताना आपल्याला दिसते आहे. आणि इथला रानमेवा, इथल्या रानभाज्या अप्रतिम. देवाने दिलेला एक नाजूक सौंदर्याची खाण म्हणजे ब्रेन. ब्रेन म्हणजे काय, आपण मनात विचार करतो. मन कुठे आहे? आपण मंदिरात गेल्याच्या नंतर जो सोबरनेस दाखवतो ना, तो सोबरनेस कायम तुमच्या सोबत ठेवा. त्या सोबरनेसचा युटिलाइज करा. प्रत्येक ठिकाणी आपण षडरिपूंवरती विजय मिळून चालणार नाही. राग जे काही षडरिपू आहेत, 6 जे माणसाच्या स्वभावातले गुण आहेत, ते आपल्यासोबत असायलाच हवे. परंतु सोबरनेस कुठे येतो? मंदिरात गेल्याच्या नंतर येतो. हे मंदिर आहे, जग म्हणजे एक कुटुंब आहे, हे मंदिर आहे. या मंदिरात तुम्ही छान पद्धतीने लोकांशी संवाद करा. लोक तुम्हाला सहकार्य करतील. कोणतेही, महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा असून देत, कोल्हापूर असून देत, सिंधुदुर्ग असून देत, रत्नागिरी असून देत, चिपळूण असून देत, रायगड असून देत, प्रत्येक ठिकाणी आपण छान जगण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे महाराष्ट्रातले उर्वरित जे जिल्हे आहेत तिकडे किंवा देशात तुम्ही छान आणि छान जगण्याचा प्रयत्न करा. छान माणसं तुम्हाला वाटेत प्रवास करताना सापडतील, मिळतील. आणि तुमच्यासोबत असे वाटसूर असतात की तुम्हाला काही लोक दिशाहीन करतात, काही लोक दिशा दाखवतात. आपण दिशा दाखवणाऱ्या माणसांचे चेहरे, माणसांचे स्वभाव ओळखायला शिकायला हवेत. आणि आपण बोलताना जर स्वतः छान बोललात तर तुम्हाला रूट मिळायला वेळ लागणार नाही. तर आपण हा छान व्हिडिओ बनतोय, शेवटपर्यंत बघा आणि याचा आनंद लुटा. आपण छान छान व्हिडिओ बनवणार आहोत, बट काही कारणास्तव मला गावातून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे मी गावातल्या गावात हे व्हिडिओ बनवतोय. तुम्ही माझं यश चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुकवरती मी ॲक्टिव्ह आहे. फेसबुकवरचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे चांगल्या कमेंट्स मला प्रोत्साहन देतील. गावातून बाहेर पडायला मला सोर्स क्रिएट करून देतील. आणि गावातून बाहेर पडल्याच्या नंतर छान व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुम्ही शक्ती द्या. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. मी चाललो आहे ग्रामपंचायतीमध्ये, तिथे माझं छोटंसं काम आहे. तर आता पावसाची मोठी सर आली होती. सगळ्या गोष्टी प्रिपेअर करेपर्यंत मला तो पाऊस कॅप्चर करता आला नाही. पण हा या वर्षीचा जो पाऊस आहे ना, तो माझ्या नजरेतून मला बघताना तो हेल्दी पाऊस आहे. तो सर्वांसाठी हेल्दी आहे. निसर्गासाठी आहे, माझ्यासाठी आहे, शेतीसाठी आहे, भातीसाठी आहे, पर्यटकांसाठी आहे. इथली खाद्य संस्कृती जी आहे ती तुम्ही अनुभवा. मी जर सोलापुरात कधी गेलो किंवा जळगावला गेलो होतो एका शूटच्या निमित्त, त्यावेळी मला तिथला लोकल फूड त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं आम्हाला. आणि एवढं छान होतं, खूप छान अनुभव होता. आणि त्या लोकल फूडचा आनंद मी घेतला. बट काही दिवसानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो तर कोल्हापुरातल्या लोकल फूडचा आम्ही जो का आस्वाद म्हणजे भोजनाचा आस्वाद मिळाला. त्या वाईकर दादा, पाटील दादा अप्रतिम, ग्रेट. धो धो पावसाच्या सरींनंतर
स्वच्छ झालेलं झाडाची पानं, झाड किती आनंद देतं. खूप खूप काही आपल्याला शिकवतं. निसर्ग स्वतः बिचारा किती कार्य करत असतो. यावर्षी पावसाळा अनिश्चित होता, पण अनिश्चित पावसाळ्यात काय आनंद आहे तर झाडं, वेली, पशु पक्षी यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतो. इथे आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट आणि खारुताई आणि बऱ्याच गोष्टी इथे छान छान कॅप्चर करता येत नाहीत, बट डोळ्यांनी जे सौंदर्य टिपता येतं आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून तेवढं कठीण जातं आहे. बट कारण मला तेवढा वेळ नाही आहे, बट आपण छान छान व्हिडिओ बनवणार आहोत. हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण छान व्हिडिओ बनवणार आणि छान छान गोष्टी तुमच्यासोबत मला ज्या कळत आहेत त्या मी शेअर करणार आहे. हा मंदिराचा परिसर, मंदिराच्या परिसरात फिरताना लहानपण आठवतं. लहानपणी या मंदिराच्या परिसरात मोठी मोठी झाडं होती. आता काही झाडं तोडली गेली आहेत कारण नुकसान होईल किंवा काही दृष्टिकोनातून धोका होता त्या झाडांपासून किंवा काहीतरी कारण असेल आध्यात्मिक, त्यामुळे ती झाडं तोडण्यात आली. आता मंदिर छान बनतं आहे. आपल्या गावातील सर्वच व्यक्तींनी मंदिरासाठी सढळ हस्ते मदत करायची आहे. मंदिराचं बजेट थोडं वाढलेलं आहे. जे बजेट कॅल्क्युलेट केलं होतं कॉन्ट्रॅक्टरने त्या बजेटमध्ये मंदिर बनू शकत नाही आहे. त्यामुळे मंदिरासाठी तुम्ही अवश्य तुमच्या यथाशक्ती पैसे देण्याचं काम करा. त्या कार्यात तुम्ही आनंद घ्या आणि मंदिराचं जे बांधकाम चालू आहे त्यासाठी लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मंदिरासाठी तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं आर्थिक जे सहकार्य आहे ते सहकार्य करा. त्यामुळे आपल्यालाच आनंद मिळणार. इथली वार्षिकं, इथल्या गोष्टी, आपल्याला जो आनंद वर्षभरात देणारे उत्सव आहेत, वार्षिकं आहेत, ती वार्षिकं आपल्याला नक्कीच आनंद देतील. जेव्हा हे मंदिर पूर्णत्वास येईल आणि मंदिराला आता काम चालू आहे त्या कामगारांनाही तुम्ही आशीर्वाद द्या. उत्तम काम होतं आहे, उत्तम गोष्टी घडत आहेत इथे आणि आपल्या मंदिराचं काम होतं आहे. आशीर्वाद मिळतो आपला. वर्षभरातून जे टिपर असतो, दहिकाला असतो, सप्ताह असतो, आपल्याकडे सप्ताह असतो. आपल्याकडे वारीला जाणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे, पण आहेत पायी जाणारेसुद्धा काही वारकरी आहेत कोकणातून येणारे, परंतु तेवढ्या प्रमाणात वारकरी नाही आहेत. पण प्रत्येक गावात सप्ताह असतो, म्हणजे हरिनाम सप्ताह असतो. त्या हरिनाम सप्ताहाचा आपण आनंद घेतो. तर हे मंदिर पूर्णत्वास जाण्यासाठी, लवकरात लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करा एवढी मी तुम्हाला विनंती करतो. बट हा व्हिडिओ इथे संपला आहे. तोपर्यंत आपण नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्हाला सर्वांना टाटा बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.